पुण्यातून सकाळी सकाळी 7 वाजता निघायचं आणि 4-5 तासाचा प्रवास करून रतनवाडी या गावात पोहोचायचं। त्यानंतर तुम्ही जाऊ शकता संदन व्हॅली आणि लव्हाळवाडीला। संदन व्हॅलीची डेप्थ आणि डार्केस्ट ती व्हॅली पाहून मन शांत करून घ्यायचं, आनंद घ्यायचा। आणि त्यानंतर संदन व्हॅलीच्या टॉपला सुद्धा जायचं। टॉपला बरीच लोक जात नाहीत, पण अतिशय सुंदर असा व्ह्यू मिळतो तिथून। तुम्ही रिव्हर्स वॉटरफॉल पावसाळ्यात पाहू शकता, आता नाही ऑब्व्हियसली। आणि तो अनुभव घेतल्यानंतर आणि त्याचे ड्रोन शॉट्स भरपूर घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट तडक निघालो लव्हाळवाडीला। लव्हाळवाडी असा स्पॉट आहे जो इंस्टाग्रामवर अतिशय व्हायरल झालाय। आजकाल लोकेशन्स माउथ पब्लिसिटीपेक्षा इंस्टाग्रामवर लवकर व्हायरल होतात आणि त्यामुळेच लव्हाळवाडीलाही ते भाग्य लाभलं आणि आपल्यासारख्या पर्यटकांनाही भाग्य लाभलं लव्हाळवाडीसारखं स्पॉट पाहण्याचं। आणि अखेर आम्ही लव्हाळवाडीत पोहोचलो। मात्र तिथे गेल्यानंतर आमची चांगलीच फजिती झाली, कारण 4 व्हीलर एका वेळी एकच गाडी जाऊ शकते आणि 4 व्हीलर आमची भली मोठी नाहीये, पण तरी पण आमच्या 4 व्हीलरला तेवढी जागा नाही मिळाली। एका वेळी एकच जाऊ शकतो, त्याच्यामुळे एकमेकांना सपोर्ट करत होता। तो सपोर्ट पाहून मन व्याकुळ झालं। मात्र मागची रांग पाहिल्यानंतर अजूनच व्याकुळ झालं, कारण खूप लोकांना जायचं होतं आणि आम्ही तर इव्हनिंगच्या टाइमला गेलो होतो। इमॅजिन अजून दुपारच्या वेळेत काय तो सिनारिओ असला असता। मात्र लव्हाळवाडी पाहून अतिशय भारी वाटलं, कारण जमीन, पाणी आणि आपलं नेत्रसुखद सह्याद्री पाहून आहा, मन शांत जे होतं। वा, थोडा वेळ तिथे बसलो आणि त्यानंतर तडक निघालो रतनवाडीत, जिथे आमचा स्टे होता, कारण उद्या असणार आहे आपला रतनगडचा ट्रेक। सो स्टे ट्यून।